नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत फ्लिपकार्टचे काही पार्सल मला रिसीव झाले होते, तर ते मी शेअर करणार आहे. तर सगळ्यात आधी पहिलं पार्सल मी ओपन करते. हे दोन्हीही मला भरपूर दिवसांपासून घ्यायचे होते, पण बऱ्याच वेळा ह्या वस्तू मी फ्लिपकार्टवरती बघितल्या, पण घरी आल्यानंतर ते कसं असेल किंवा तुटलेलं तर नसेल ना, यामुळे मग मी 2-3 वेळा ते घेता राहू दिलं. पण यावेळेस म्हटलं चला आता घेऊन घेऊया. तर हे ग्लास ग्रोसरी कंटेनर आहे आणि हे प्रवासातसुद्धा आपण वापरू शकतो, फक्त काळजी तितकी त्याची घ्यावी लागेल. तर हे बऱ्याच दिवसांपासून मला घ्यायचं होतं, त्यामुळे मग आता मी ते घेतलं. हे राऊंड शेपमध्ये आहे, बोरोसिलचं आहे, त्यामुळे आपण याला ओव्हनमध्ये सुद्धा वापरू शकतो. मायक्रोवेव्हमध्ये आपण याच्यामध्ये बेकसुद्धा करू शकतो. खूप छान आहे. आणि ह्या कंटेनरचं जे वरचं लीड आहे तर ते पूर्ण प्लास्टिकचं आहे आणि त्याला रबरचं रिंग आहे, त्याच्यामुळे एअरटाईट हा पूर्ण डबा आहे. आणि कुठेही आपण याच्यामध्ये पातळ भाजी, हे एअरटाईट कंटेनर असल्यामुळे कुठलाही पातळ पदार्थ आपण याच्यामध्ये भरला तरी देखील तो सांडणार नाही. तर याची पॅकिंगसुद्धा खूप छान आली होती. आणि आता मी रोजच्या वापरामध्ये सुद्धा घेणार आहे, किंवा मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा काही गरम करायचं असेल किंवा कुठलाही पदार्थ बनवायचा असेल तर त्यासाठी मी याचा उपयोग नक्कीच करेल. तर मायक्रोवेव्हसाठी हे छान आहे, त्यामुळेच मग मी हे घेतलं. आणि ग्लासचा जो कंटेनर आहे तर हा 400 ml चा आहे, त्यामुळे जवळपास आपल्या रोजच्या वापरातील जे पदार्थ आहे त्याच्यामध्ये सुद्धा 3 कंटेनरचं किंवा 2 कंटेनरचं सुद्धा मी ग्लास कंटेनर जे आहे तर ते बघितले होते. पण हाच मला घ्यायचा होता, कारण मी पहिल्यांदा मागवणार होते, त्यामुळे म्हटलं आता एकच घेऊ. हा जर चांगला निघाला तर मग आणखीन 1-2 दुसरे घेतले असते, म्हणून मग मी सध्या एकच मागवला. तर खूप छान आहे. फक्त याला भरल्यानंतर स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामधलं जे रबर आहे ते सुद्धा स्वच्छ धुवून बाजूला ठेवायचं आहे, जेणेकरून हे जे रबर आहे ते लवकर खराब होणार नाही किंवा त्याला एखाद्या भाजीचा किंवा हळदीचा डागसुद्धा लागलेला दिसणार नाही. तर एवढी काळजी घेतली तर हा डबा नेहमी आपण चांगल्या प्रकारे वापरू शकतो. आता हा बोरोसिलचा जो कंटेनर आहे तर तो मी नक्कीच रोजच्या उपयोगात घेणार आहे. आता याच्यासोबत आणखीन एक पार्सल आलेलं होतं, तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. हे आता बऱ्याच जणांकडे आहे आणि मी सुद्धा बऱ्याच जणांकडे हे बघितलं, पण हे प्लास्टिकचं होतं, त्यामुळे मग बऱ्याच दिवसांपासून मला घेऊ का नको असं वाटत होतं. पण आपण एखाद्या वेळेस त्याच्यामध्ये काहीतरी करतो किंवा मग एक 5 ते 10 मिनटं आपण त्याला वापरणार आहे, त्यामुळे मग प्लास्टिकचं जरी असलं तरी देखील काही हरकत नाही. त्यामुळे मग मी आता हे घेतलं. तर बऱ्याच दिवसांपासून ते घ्यायचं होतं, पण प्लास्टिकचं असल्यामुळे मी थोडा विचार करून घेतलं. पण ठीक आहे, आता त्यामध्ये जर आपल्याला काही बारीक करायचं असेल किंवा कुठलंही काही एखादा पदार्थ चॉप करायचा असेल तर तो आपण अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये किंवा फार फार तर 5 मिनिटांमध्ये करू शकतो. त्यानंतर तर आपण याच्यामधून पदार्थ काढून घेणार आहे, त्यामुळे मग मी हे घेतलं. आता मी हे स्टीलमध्ये सुद्धा बघितलं, पण स्टीलमध्ये काही मिळत नव्हतं. मग शेवटी प्लास्टिकचंच जे आहे तर ते मी घेतलं. कारण काय होतं, बऱ्याच वेळा लाईट नसते किंवा मग सकाळच्या वेळेला मुलांना टिफिन बनवायचा असतो, त्यासाठी काहीतरी चॉप करायचं असतं, कुठला तरी पदार्थ एखादा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा असतो. तर मग यासाठी म्हणून हे बऱ्याच दिवसांपासून मला घ्यायचं होतं. वेळेवरती काहीच कळत नाही, काहीतरी भाजी बारीक करायची असेल किंवा दुसरा एखादा पदार्थ काहीतरी बनवायचा म्हटलं की मग आपल्याला खूप वेळ होतो आणि धावपळ होते ती वेगळी. त्यामुळे मग हे चॉपर मी घेतलं. तर आता याच्यामध्ये लगेच काहीसुद्धा आपण अगदी 2 ते 3 मिनटात चॉप करू शकतो किंवा फार फार तर एक 5 ते 6 मिनटांमध्ये याच्यामध्ये सगळे पदार्थ जे आहे तर ते आपण चॉप करू शकतो. तर हा बऱ्याच दिवसांपासून मला घ्यायचा होता, त्यामुळे म्हटलं चला आता घेऊन. ह्या 2 वस्तू होत्या ज्या मी फ्लिपकार्टवरनं मागवल्या होत्या. तर याच्यासोबत आणखीन एक पार्सल होतं, ते सुद्धा तुमच्यासोबत मला शेअर करायचं होतं, पण ते मला रिसीव झालं नाही, त्यामुळे ह्या 2 वस्तू मी तुम्हाला दाखवल्या. तर किचनसाठी असो किंवा घरासाठी असो, आधी आपल्याला एखादी मेकअपची वस्तू घेतली की किती आनंद व्हायचा, अगदी त्याचप्रमाणे आता मधली एखादी वस्तू घेतली किंवा किचनसाठी स्वयंपाकघरासाठी एखादी वस्तू घेतली की मला जास्त आनंद होतो. तोच आनंद मला तुमच्यासोबत शेअर करायचा असतो. म्हणूनच मी तुम्हाला किचनसाठी काही वस्तू घेतल्या किंवा छोटी वस्तू असेल किंवा मोठी वस्तू असेल
तर कोणतीही वस्तू घेतल्यानंतर मी ती तुम्हाला दाखवत असते, कारण मला हा आनंद तुमच्यासोबत शेअर करायचा असतो. मला तरी किचनसाठी किंवा घरासाठी किंवा स्वतःसाठी फार मोठं काहीतरी घ्यावं किंवा फार मोठं काहीतरी आपल्याकडे असलं पाहिजे असं कधी वाटत नाही. छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण घेतल्या तर अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण आनंद शोधला की तो आपल्याला नक्कीच मिळतो आणि तोच मी शोधण्याचा प्रयत्न करत असते. तर अशा ह्या 2 वस्तू मी घेतल्या होत्या आणि ते घेतल्यानंतर मला खूप आनंद झाला. त्या वस्तू घेतल्या तर होत्या, पण नेहमीच्या सवयीप्रमाणे काहीतरी बारीक करायचं म्हटलं की आपण मिक्सरचं भांडं घेतोच आणि वस्तू काही आणली की त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काहीतरी बनवायचं असतं किंवा त्या वस्तूमध्ये जे काही आपण बनवत असू किंवा ज्या उपयोगाची ती वस्तू असेल तर ती आपण आधी करतो. पण काल असं नेमकं झालं की मी नवीन ते जे चॉपर घेतलेलं तर त्याच्यामध्ये मला बारीक तर करायचं होतं, पण रोजच्या सवयीप्रमाणे मी मिक्सरचं भांडं घेतलं. त्यामुळे त्याच्यामध्ये मी काही बारीक केलं नाही, डायरेक्ट मिक्सरच्या भांड्याला हे सगळं एकत्रित करून घेतलं. तर सध्या मुलांना सुट्ट्या चालू आहे आणि रोज त्यांना काहीतरी नवीन खायचं असतं, म्हणून मग रोज रोज काय नवीन बनवायचं. तर घरातलेच सगळे सगळ्या ज्या भाज्या असतील किंवा डाळी असतील तर त्याच्यामधूनच मी वेगळं असं काहीतरी मुलांसाठी बनवण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून त्यांनी बाहेर म्हणजे बाहेरचं जास्तीचं खाऊ नये किंवा कमी प्रमाणात खावं, एवढाच माझा त्यामागचा उद्देश असतो. तर सध्या सुट्ट्या चालू आहे त्यामुळे मुलांना काहीतरी चमचमीतच खायचं असतं आणि तसंही मुलांना काहीतरी वेगळं हवंच असतं. तर म्हटलं आता बटाटे सध्या जास्ती प्रमाणात आणल्या जातात, म्हणून म्हटलं आता तसा झणझणीत वडापाव बनवूया. तर मी माझ्या पद्धतीने हा वडापाव जो आहे तर तो बनवला होता. तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आता पुढे तुम्हाला सांगते. तर सगळ्यात आधी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, आलं, लसूण आणि थोडा कोथिंबीर हे सगळं एकत्रित केलं आणि मिक्सरला छानपैकी बारीक करून घेतलं आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडं जिरेसुद्धा घातलं. तर छान असं सगळं साहित्य मिक्सरला बारीक करून घेतलं. त्यानंतर बाजूला एका छोट्या कुकरमध्ये मी बटाटे उकळायला ठेवले होते. तर बटाटेसुद्धा छानपैकी उकळून झाले होते. त्यानंतर बटाटे थंड करून घेतले आणि मग त्याला सोलून घेतले. तर आता बटाटे सोलायलाच खूप वेळ जातो, त्यामुळे मग मी बऱ्याच वेळा काय करते, जर जास्तच घाई गडबड असेल तर अशा वेळेस डायरेक्ट नळाखाली बटाटा धुवून घेते आणि त्यानंतर लगेच सोलून घेते. मग काय होतं, थंड बटाटा जो आहे तर तो झालेला असतो, त्यामुळे मग सोलायला सोपा जातो. त्यासोबतच बटाटे उकडून घेतले की मग उकळल्यानंतर त्याच्यामधलं जे पाणी आहे ते मी बेसिनमध्ये टाकून देते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थंड पाणी घालते, जेणेकरून मग बटाटेसुद्धा मस्त थंड होतात आणि एक एक बटाटा सोलून होईपर्यंत बाकीचे बटाटेसुद्धा सोलताना आपल्याला जास्त हाताला भाजत नाही किंवा लगेच बटाटे सोलून होतात. तर ही एक छोटीशी किचन टिप्स आहे जी मी नेहमी फॉलो करते. बटाटे वगैरे सोलून घेतले आणि त्यानंतर मग फोडणी द्यायचं होतं. तर त्याच कुकरमध्ये मग मी थोडं तेल घातलं. त्यानंतर त्याच्यामध्ये जिरे, मोहरी आणि जे बारीक केलेलं मिश्रण होतं ते सुद्धा घातलं. थोडा कढीपत्ता. आता कढीपत्ता मी दारातच छोटंसं झाड लावलेलं आहे, तर अगदी ताजा ताजा जेव्हा हवा तसा त्याला तोडून घेते, जेणेकरून मग त्याचा जो सुवास आहे तर तो कायम राहतो आणि भाज्यांनासुद्धा छान चव येते. सगळ्यात आधी सगळं साहित्य व्यवस्थित फोडणी दिलं आणि त्यानंतर मग जे सोलून घेतलेले बटाटे होते ते त्याच्यामध्ये टाकून घेतले आणि बटाटे जे आहे तर त्याला पावभाजी आपण जशी मॅश करून घेतो तर त्याच प्रकारे मी या भाजीलासुद्धा छान असं मॅश करून घेतलं, जेणेकरून सगळे जे बटाटे आहे ते छान एकजीव होतील आणि जो सगळा मसाला आहे, कोथिंबीर, कढीपत्ता, जे सगळं आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे सगळं छान असं एकजीव होईल. तर त्यासाठी सगळं व्यवस्थित एकत्रित करून घेतलं आणि त्यानंतर ही पुदिन्याची चटणी होती, तर ही मी आधीच संध्याकाळी बनवून घेतली होती, कारण वेळेवर सगळं बनवायचं म्हटलं की खूप वेळ जातो आणि असं काही करायचं असलं की मुलांना कधी खातो आणि कधी नाही असं होतं. त्यामुळे मग त्यांनासुद्धा लवकर देता यावं आणि माझीसुद्धा जास्त धावपळ होऊ नये, त्यामुळे मग मी दुपारच्याच वेळेत असं काहीतरी चटण्या वगैरे असतील किंवा आणखीन असं काही की जे मी आधीच बनवून ठेवू शकते, तर ते सगळे पदार्थ मी अर्ध्यापैकी संध्याकाळी किंवा दुपारी बनवून ठेवते आणि मग रात्रीच्या वेळेला
अगदी कमी वेळात ते सगळं व्यवस्थित शिजवून मुलांना ते खाऊ घालणं होतं. पण मग चटण्या 1-2 मी आधीच बनवून ठेवल्या होत्या. एक लाल चटणी बनवली होती आणि एक हिरवी चटणी, ही पुदिन्याची चटणी आहे. तर हे सगळं मी आधीच बनवलं आणि त्यानंतर मग इथे आपली भाजी तर तयार झाली होती, पण त्यासाठी जे आपल्याला बेसनाचं बॅटर तयार करायचं होतं, तर ते मी आधी तयार करायला घेतलं. तर इथे मी अंदाजेच बेसन घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडं तेल घातलं, थोडं मीठ घातलं आणि पाणी टाकून ते सगळं एकजीव करून घेतलं. तर याच्यामध्ये चवीपुरता आपण ओवासुद्धा घालू शकतो. सगळं मिश्रण छान एकत्रित करून घेतलं आणि त्यानंतर जेवढं हवं तेवढंच पाणी त्याच्यामध्ये घातलं, कारण गरजेनुसार आणखीन पाणी त्याच्यामध्ये नंतर घालता येतं. पण जास्तच जर का पातळ झालं तर मग जो बटाटा वडा आहे तर तो व्यवस्थित त्याचं जे लेयर आहे तर ते येणार नाही. त्यामुळे मग अगदी थोडं पाणी घालूनच मी हे बेसन पीठ जे आहे ते एकत्रित करून घेतलं. त्यानंतर जी तयार झालेली आपली भाजी होती तर ती मस्तपैकी अशी थंड झालेली होती. त्यानंतर ती एका प्लेटमध्ये मी काढून घेतली आणि एकसारखे सगळे गोळे तयार करून घेतले, कारण तळताना जर आपण गोळे तयार करायला घेतले किंवा बेसन पीठ भिजवायला गेलो त्यामुळे भांडेसुद्धा जास्त खराब होतात आणि आपला वेळसुद्धा जातो. त्यामुळे मग असे छोटे छोटे गोळे मी भाजीचे बनवून घेतले, जेणेकरून वेळेवरती लगेच ते आपल्याला बेसन पिठामध्ये डीप करून छान असे तळता येतील. तर त्यासाठी सगळे मग एकसारखे बनवून घेतले. संध्याकाळच झालेली होती, नेमकेच मी दिवे वगैरे सगळे लावले होते. भरपूर वेळ होता, त्यामुळे म्हटलं आता हे बनवून ठेवते आणि हे थोडा वेळ आपण फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतो, जेणेकरून ते मस्त असे कडक होतील. तर ज्यावेळेस मी बर्गर वगैरे बनवते तर त्यावेळेस त्याचे जे पॅटीस असतात तर ते असेच फ्रीजमध्ये ठेवते. मग त्याला आपण ब्रेड क्रम्स लावणार असतो, सोबतच मैद्यामध्ये त्याला डीप करणार असतो, तर त्यामुळे ते थोडेफार कडक हवेच, म्हणून मग मी ते फ्रीजमध्ये ठेवत असते. तर आता हे सुद्धा मी एक 2 ते 3 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवले होते आणि त्यानंतर जे आपलं बॅटर तयार केलेलं होतं ते घेतलं, ते पॅटीस बाहेर काढून घेतले आणि एक एक करून मग ते बेसन पिठामध्ये छान असे डीप करून घेतले आणि एका छोट्या कढईमध्ये मी सगळं काही तळून घेतलं. आता माझ्याकडे अशीच मोठी कढईसुद्धा आहे, पण च्या वापरासाठी मी हीच कढई वापरते, कारण अगदी थोडं काहीतरी बनवायचं असतं किंवा काही तळायचं असतं, त्यामुळे मग मी हीच कढई वापरते आणि ह्याच कढईची मला जास्त सवय झालेली आहे. जी मोठी कढई आहे ती मी कधीतरीच बाहेर काढते आणि त्याच्यामध्ये काही तळते किंवा मग एखादा पदार्थ बनवते. आता लोखंडाची कढई किंवा तवा हा आपण नियमित वापरला पाहिजे. हे याच्यामध्ये शिजवलेलं अन्न हे आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर असतं. त्यामुळे याच्यामध्ये आपण काहीतरी एखादा पदार्थ किंवा एखादी भाजी शिजवून तुम्ही नक्कीच खाल्ली पाहिजे. तर मी तरी एकटी असले ना की मग त्यावेळेस कढई किंवा मग तव्यावरती 1-2 पोळ्या झाल्या की शेवटी माझ्यासाठी एखादी भाजी बनवायची असेल तर मी ते तव्यावरतीच बनवते. तसाही लोखंडी तवा जो आहे तो खूप जाड असतो आणि त्याच्यावरती पोळ्या शेकल्यानंतरसुद्धा तो भरपूर वेळ जास्त गरम राहतो. त्यामुळे त्याच्यावरती कुठलीही भाजी किंवा एखादा पदार्थ जरी तुम्ही एखादा छोटा पापड तरी तेल टाकून तळला तरी देखील तो लगेच शेकून निघतो, कारण लेयर खूप जाड असते. तर त्यामुळेच मग मी लोखंडी तव्यावरती बऱ्याच वेळा भाजीसुद्धा करते किंवा ह्या कढईमध्ये सुद्धा. पण ही कढई जी आहे ती थोडी पातळ आहे, त्यामुळे मग याच्यामध्ये जास्त मी तळणच काढते आणि भाजी एखाद्या वेळेस बनवते किंवा मग शिरा वगैरे बनवायचा असेल, उपमा करायचा असेल तर तो मी याच्यामध्ये फटाफट करून घेते आणि मग नंतर दुसऱ्या एका पातेल्यामध्ये काढते, कारण याच्यामध्ये सुद्धा जास्त वेळ ठेवल्याने थोडाफार काळपटपणा आपला जो बनवलेला पदार्थ असतो त्याला येतो. कढई जरी छोटी असली तरी रोजच्या वापरामध्ये किंवा आठवड्यातून 2-3दा तरी मी हिला वापरते. रोजच्या नियमित स्वयंपाकघरामध्ये मला खूप उपयोगी पडते आणि अशा बऱ्याच वस्तू आपल्या किचनमध्ये असतात की ज्या आपल्याला रोज उपयोगात येतात आणि ते भांडी किंवा त्या वस्तू जर आपल्याला दिसल्या नाही तर आपल्याला करमतसुद्धा नाही. आणि माझंसुद्धा तसंच होतं, एखादं भांडं जर मला दिसलं नाही की जोपर्यंत ते भांडं मला दिसत नाही तोपर्यंत मी त्याला शोधतच राहते. आणि माझ्याकडे जी भांडी आहे तर ती अगदी मोजकी आहे, मोजक्या प्रमाणात आहे, म्हणजे रॅकमध्ये असतील तेवढी, आणि जे ट्रॉल्यांमध्ये ठेवलेली आहे किंवा किचन ओट्यावरती आहे तेवढीच भांडी आहे. त्यामुळे कुठलीही वस्तू एखाद्या वेळेस जर नाही दिसली तर मग लगेच लक्षातसुद्धा येतं आणि मग करमतसुद्धा नाही. त्यामुळे मग सगळ्या वस्तू अशा डोळ्यांच्या समोर असल्या ना की छान वाटतं. तुमचंसुद्धा असं असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा, कारण तुम्ही ज्या छान छान कमेंट्स करता त्या वाचायला मला खूप आवडतं. तर असो, आता छान असे सगळे बटाटे वडे जे आहेत ते तळून झाले. त्यानंतर जे राहिलेले बटाटे वडे होते तर ते सुद्धा तळायचे होते, पण त्याआधी मग आता मुलांना तर जास्त भूक लागली होती
म्हणून म्हटलं चला आता त्यांना बनवून देते. तर ही बघा ही चटणी आहे. याच्यामध्ये मी थोडं लाल तिखट आणि दाण्याचं कूट शेंगदाण्याचं हे घातलेलं आहे आणि लसूण बारीक केलेलं आहे. हे सगळं एकत्रित केलं. त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि थोडं जिरे हे सगळं छान मिक्सरला बारीक करून घेतलं आणि अशी कोरडी चटणी त्याची बनवली, जशी आपल्याला वडापावसोबत बाजारामध्ये मिळते. अगदी तशी नाही झाली, पण मुलांना ती आवडली. कलरसुद्धा त्याचा छान लाल असा आला होता. तर एक लाल चटणी बनवली आणि एक पुदिन्याची चटणी. तर ह्या दोन्हीही चटण्या मी पाव कट करून त्याला बाजूने लाल आणि हिरवी चटणी लावून घेतली आणि मध्ये बटाटा वडा ठेवला आणि त्यानंतर मुलांना तो खायला दिला आणि खरंच सांगते मुलांना तो खूप आवडला. त्यांनी अगदी आवडीने खाल्ला. तर असा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. आणि हो, व्हिडिओला हाईपसुद्धा करा. चला तर मग परत भेटूया. तोपर्यंत बाय.